चला आपण बनवूया मेथीची पातळ भाजी. लसूण टाकला, शेंगदाणे घेतले, लसूण टाकला, त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली, हे थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून काढलं. इकडं कापलेला लसूण, जिरं आणि मीठ घेतलं. हे बघा हे मिक्सरमध्ये काढलेलं. इकडं तेलामध्ये जिरं घातलं. आपण सुकी भाजी तर नेहमीच करतो, आता पातळ भाजी करूया. हे कापलेला लसूण टाकला त्याच्यामध्ये आणि ते काढलेलं जे आहे ना मिश्रण, आपण लसूण आणि शेंगदाणे आणि मिरची, तर ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं. असं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं राहू दिलं, काही कच्चं कच्चं पण छान लागते. त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं, मेथीची भाजी धुवून घेतली आणि हे बघा हे लसणामुळं थोडा वास येऊ नये म्हणून छान भाजलं ते. त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकली, त्याला परतून घेतलं, त्याच्यामध्ये मीठ घातलं, झाकण लावून थोडं होऊ दिलं, झाकण ठेवून. हे बघा अशी छान भाजी तयार झाली. त्याला चांगलं शिजू दिलं आणि भाजी शिजल्यावर त्याच्यामध्ये ते शेंगदाणा मिरचीचं मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकलं. हे बघा अशी भाजी तयार झाली. खूपच छान लागते ही भाजी.